आताची सर्वात मोठी न्यूज, भाजप आणि महायुती बॅकफूटवर. नरेंद्र मोदी यांचे नरमाईचे धोरण, अजित पवार यांचा अपेक्षित उमेदवाराला पाठिंबा. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 या प्रचार ऐन भरात आला आहे. अशावेळी सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी जोरदार प्रचार करत आहे. मात्र यावेळी निर्देशनास येणारा महत्त्वाचा घटक म्हणजे निवडणूक कोणतीही असली तरी नेहमीच आक्रमक प्रचार करणारा भाजप यावेळी कधी नव्हे तो बॅकफूटला जाताना दिसत आहे. महायुतीच्या निवडणूक धोरणातही एकवाक्यता नाही. अजित पवार यांनी तर करमाळा येथे चक्क अपेक्षित उमेदवार म्हणजेच संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. दस्तूरखुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीसे नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. तर भाजप-प्रणीत भाजपही महाविकास आघाडीवर फारसे आक्रमक धोरण राबवताना दिसत नाही. खास करून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका करताना भाजप नेते सबुरीचे धोरण स्वीकारत आहे. भ्रष्टाचार आणि विकास या मुद्द्यावरून विरोधकांना गारद करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत मात्र विशेष मौन बाळगताना दिसतात. एकेकाळी भ्रष्टाचारांचे शिरोमणी असे शरद पवार यांचा उल्लेख करणाऱ्या पंतप्रधानांनी यावेळी मौन का बरे बाळगले असावे असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नकली संतान असा करणारे हेच नरेंद्र मोदी आता त्यांच्यावर टीका करताना आपल्या तोंडाला काहीसा लगाम लावत आहेत. ते काँग्रेसवर येथेच टीका करत आहे, मात्र राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर मात्र सोयीस्कर मौन बाळगत आहेत. अर्थात ते त्यांच्यावर टीका करत नाहीत असे नाही, पण नेहमीच्या तुलनेत त्या टीकेची धार मात्र बरीच कमी आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झाला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.